चटपटीत मिरची मस्त अशी चटकदार तोंडाची चव वाढवणारी तोंडी लावण्यासाठी अशी आज आपण चटपटीत आणि अशी झणझणीत मिरची बघणार आहोत। हिरवी मिरची साधी सोपी रेसिपी आहे, पटकन सुरुवात करूया। तर इथे बघा मिरच्या घेतलेल्या आहेत, मी पाव किलो एवढं इतपत घेतलेले आहे। त्याचे देठ काढून घेते, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। देठ काढून घेतल्यानंतर बघा त्याचे आपण असे काप करून घ्यायचे आहेत। जास्त मिरची मोठी असेल तर ते 2 भाग करून त्याचे परत 2 भाग करायचे आहेत। अशा बघा मी सर्व आता पट्टापट मिरच्या या कापून घेते। सर्व मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत। आता पटकन मिरचीला फोडणी देऊया। गॅस चालू करून बघा मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, तेलाबरोबर जिरं घेतलेलं आहे 1 चमचा, अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे। आणि आता त्याच्यामध्ये बघा सर्व मिरच्या मी घेतलेल्या आहेत, चांगल्या परतून घेतलेल्या आहेत जिरं आणि हिंगामध्ये। ते आता बघा मी 4 ते 5 मिनटं झाकून ठेवते, त्याच्याने ते थोडे सॉफ्ट होतील आणि थोडे क्रिस्पी होतील। हे बघा तेल 1 चमचा वापरायचं आहे, जास्त तेल घ्यायचं नाही आहे। आणि आता त्याच्यामध्ये आपण हळद, धना पावडर, गोडा मसाला आहे याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे, अर्धा चमचा लाल तिखट ॲड केलेला आहे आणि 1 अख्खं लिंबू बघा मी याच्यामध्ये घेतलेलं आहे। तुम्ही लिंबूच्या ऐवजी विनेगर किंवा आमचूर पावडर असेल ते पण तुम्ही घेऊन ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। तर आता बघा सर्व व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। परत एकदा चांगलं असं मिक्स करून परत आपण ह्याला 2 ते 3 मिनटासाठी कढईला झाकण लावून ठेवूया, त्याच्याने मिरची अजून चटकदार तयार होईल। लिंबूचा रस आपण घेतलेला आहे, तो छान असं मिरच्यांमध्ये तो मुरला जाईल म्हणून त्याला मी 2 मिनटं झाकून ठेवलेलं होतं। मिरची मस्त अशी चटकदार बघा तयार झालेली आहे, दिसते कसली भारी ना, तेवढी चटपटीत आहे मिरची। नक्की एकदा करून बघा। चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ही रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणीबरोबर शेअर करा। ही रेसिपी नक्की करून बघा। चटपटीत मिरची तयार। थँक्यू।